चिवड्यासाठी कढीपत्ता, डाळे, शेंगदाणे, जिरे, मोहरी या सगळ्यांचं मिश्रण, तेल, परत चकली मसाला रामबंधूंचा आणि लाल तिखट, मीठ, फक्त गोड साखर फक्त घालायची त्यात राहिलेलं सगळं तयार करून घेतले. आणि चिवड्यासाठीचं मका चिवडा पण मी तळून घेतला. असं ही मका चिवडा असा तळून घेतला आहे. आणि ही पोहे, भाजकी पोहे, याच्यात ही सगळं मी मिश्रणात ओतून घेणार आहे. सगळं ही मिश्रण चिवड्यासाठी त्याच्यात ओतून घेतले. सगळं आता ऑइल मिक्स करणार आणि मग गॅसवर, कमी गॅसवर, मंद आचेवरती थोडंसं चिवडा गरम करून घेणार. असं माझा चिवडा हा बनत आला. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि फराळाचं आपलं चाललंय बघा तयारी. लास्ट शेवटच्या टप्प्यात आल्या. चकली बनवायची चालल्या. सगळ्यांचा आवडता पदार्थ चकली आणि चिवडा. चकली बनवायची चालली आणि थोडीशी चकली बनवून झाले. मी 1 किलो प्रमाणात चकलीचं घेतले मी. आणि खूप छान आणि खुसखुशीत खमंग अशा चकल्या आपल्या बनल्यात. हे बघा आपल्या चकल्या किती छान आणि मस्त. थोड्याशा म्हणजे एकच साचा राहिला आहे फक्त बनवायचा. एकदम छान आणि मस्त आणि चकल्या आपल्या खुसखुशीत अशा बनवून तयार आहेत. आपल्या चकल्या किती छान आणि मस्त खुसखुशीत आहेत. थोडेसे आता एकच साचा फक्त शिल्लक राहिले. थोडंसं पीठ शिल्लक राहिले. थोडंसं राहिले आणि 1 किलो प्रमाणात चकल्यानी बनवले. खूप छान आणि मस्त झाले ते एकदम. तुम्हाला बघायचं आहे मस्त एकदम खुसखुशीत आणि खमंग झाले. या सगळेजण गरम गरम चकल्या खायला. आजचा शूट घेता आलेलं नाही मी जास्त काही. आपलं प्लॅनचं काम होतं थोडंसं. आणि गल्लीत पण आपलं करंजा लास्टच्या सुलाताईंच्या म्हणजे जाऊबाईंचा माझ्या पलीकडच्या करायच्या होत्या. जास्त काही शूट मी घेतलेलं नाही आजचं दिवसभरातले. लास्ट आता चकलीच शूट घेतले मी. करंजा पण बनवून झाल्या. परत एका जाऊबाईंचे लाडू, बेसनचे लाडू पण झाले, रव्याचे लाडू पण झाले. माझे बेसनचे लाडू राहिले शिल्लक अजून बनवायचे. माझे हे जे कळीचे लाडू बनवून झाले. आता रात्रीचे 9:15 वाजले. जेवणाचं टायमिंग झालं आता. आणि 1 किलो प्रमाणात आपण चकल्या सगळ्या बनवून घेतल्या. तर बघा आता कशा बनवले चकल्या. हे बघा 1 किलोच्या अजून थोड्याशा शिल्लक आहेत चकल्या आपल्या. खूप छान आणि मस्त अशा चकल्या आपल्या बनवून तयार आहेत. या सगळेजण गरम गरम चकल्या खायला. या बघा माझ्या चकल्या किती छान आणि मस्त गोल गरगरीत खुसखुशीत झाले ते एकदम. हात जरा मिसळ पाहिजे अजून थोडंसं पीठ मळून चकल्या बनवायचं आल्या. एकटी बनवायचं म्हटल्यानंतर खूप वेळ जातो ह्या गोष्टीला. खूप छान चकल्या झाल्यात बनवून आणि टेस्ट पण खूप छान आहे. या सगळेजण गरम गरम चकल्या खायला.